दशक 8वा, समास 7वा, मोक्ष लक्षण. श्रीराम. मागा श्रोतयांचा पक्ष, किता दिवसा होतो मोक्ष, तेची कथा श्रोते दक्ष, होऊन ऐका श्रीराम. मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, संत संगे पावावे, मोक्षास कैसे श्रीराम. तरी बद्ध म्हणजे बांधला, आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला, तो संत संगे कैसा लाधला, तेही ऐका श्रीराम. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला, साधूजनी श्रीराम. मी जीव ऐसा संकल्प, दृढ धरिता गेले कल्प, तेणे प्राणी झाला अल्प, देहबुद्धीचा श्रीराम. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण, भोगी नाता श्रीराम. पापाचे फळ ते दुःख, आणि पुण्याचे फळ ते सुख, पाप पुण्य आवश्यक, भोगणे लागे श्रीराम. पाप पुण्य भोग सुटेना, आणि गर्भवासही तुटेना, ऐसी जयाची कल्पना, दृढ झाली श्रीराम. तया नाव बांधला, जीवपणे बद्ध झाला, जैसा स्वये बांधून कोसला, मृत्य पावे श्रीराम. तैसा प्राणी तो अज्ञान, नेणे भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्म मरण, सुटेची ना श्रीराम. आता काही दान करू, पुढिल्या जन्माचा आधारू, तेणे सुखरूप संसारू, होईल माझा श्रीराम. पूर्वी दान नाही केले, म्हणून दरिद्र प्राप्त झाले, आता तरी काही केले, पाहिजे की श्रीराम. म्हणून दिले वस्त्र जुने, आणि एक ताम्र नाणे, म्हणे आता कोटी गुणे, पावेन पुढे श्रीराम. कुशावरती कुरुक्षेत्री, महिमा ऐकोन दान करी, आशा धरली अभ्यांतरी, कोटी गुणांची श्रीराम. रुका अडका दान केला, अतितास तुकडा घातला, म्हणे माझा ढीग झाला, कोटी तुकड्यांचा श्रीराम. तो मी खाईन पुढील जन्मी, ऐसे कल्पी अंतर्यामी, वासना गुंतली जन्मकर्मी, प्राणियांची श्रीराम. आता मी जे देईन, ते पुढले जन्मी पावेन, ऐसे कल्पी तो अज्ञान, बद्ध जाणावा श्रीराम. बहुता जन्मांचे अंती, होय नरदेहाची प्राप्ती, येथे न होता ज्ञाने सद्गती, गर्भवास चुकेना श्रीराम. गर्भवास नरदेही घडे, ऐसे हे सर्वथा न घडे, अकस्मात भोगणे पडे, पुन्हा नीच योनी श्रीराम. ऐसा निश्चयो शास्त्रांतरी, बहुती केला बहुतांपरी, नरदेह संसारी, परम दुर्लभ असे श्रीराम. पाप पुण्य समता घडे, तरीच नरदेह जोडे, येरवी हा जन्म न घडे, हे व्यास वचन भागवती श्रीराम. नरदेह दुर्लभ, अल्पसंकल्पाचा लाभ, गुरु कर्णधारी स्वयंभ, सुख पाववी श्रीराम. देव अनुकूळ नवे जया, स्वये पापी तो प्राणिया, भवाब्दी न तरवे तया, आत्महत्यारा बोलिजे श्रीराम. ज्ञाने विण प्राणियासी, जन्म मृत्यू लक्ष 84, तितुक्या आत्महत्या त्यासी, म्हणून आत्महत्यारा श्रीराम. नरदेही ज्ञाने विण, कदा न चुके जन्म मरण, भोगणे लागती दारुण, नाना नीच योनी श्रीराम. रीस मर्कट श्वान सुकर, अश्ववृषभ म्हैसाखर, काक कुरकुट जंबुक मार्जर, सरडर बेरूक मक्षिका श्रीराम. इत्यादिक नीच योनी, ज्ञान नसता भोगणे जनी, आशाधरी मूर्ख प्राणी, पुढील या जन्माची श्रीराम. हा नरदेह पडता, तोची पाविजे मागुता, ऐसा विश्वास धरिता, लाज नाही श्रीराम. कोण पुण्याचा संग्रह, जे पुन्हा पाविजे नरदेहो, दुराशा धरिली पाहो, पुढील या जन्माची श्रीराम. ऐसे मूर्ख अज्ञानजन, केले संकल्पे बंधन, शत्रू आपणासी आपण, होऊ न ठेला श्रीराम. ऐसे संकल्पाचे बंधन, संत संगे तुटे जाण, ऐकतयाचे लक्षण, सांगिजेल श्रीराम. पाचा भूतांचे शरीर, निर्माण झाले सचराचर, प्रकृती स्वभावे जगदाकार, वर्तो लागे श्रीराम. देह अवस्था अभिमान, स्थाने भोग मात्रा गुण, शक्ती आदी करून लक्षण, चौपुटी तत्वांचे श्रीराम. ऐसी पिंड ब्रह्मांड रचना, विस्तारे वाढली कल्पना, निर्धारिता तत्वज्ञाना, मते भांबावली श्रीराम. नानामती नाना भेद, भेदे वाढती वेवाद, परी तो ऐक्यतेचा संवाद, साधू जाणती श्रीराम. तया संवादाचे लक्षण, पंचभूतिक देह जाण, त्या देहामध्ये कारण, आत्मा ओळखावा श्रीराम. देह अंती नासो न जाये, त्यास आत्मा म्हणू नये, नाना तत्वांचा समुदाय, देहामध्ये आला श्रीराम. अंतःकरण प्राणादिक,
विषय इंद्रिये दशक, हा सूक्ष्माचा विवेक, बोलिला शास्त्री श्रीराम. घेता सूक्ष्माची शुद्धी, भिन्न अंतःकरण मन बुद्धी, नाना तत्वांचे उपाधी, वेगळा आत्मा श्रीराम. स्थूळ सूक्ष्म कारण, महाकारण विराट हिरण्य, अव्याकृत मूळ प्रकृती जाण, ऐसे अष्टदेह श्रीराम. चारी पिंडी चारी ब्रह्मांडी, ऐसी अष्टदेहाची प्रौढी, प्रकृती पुरुषांची वाढी, दशदेह बोली जय श्रीराम. ऐसे तत्वांचे लक्षण, आत्मा साक्षी विलक्षण, कार्यकर्ता कारण, दृश्यतयाचे श्रीराम. जीव शिव पिंड ब्रह्मांड, माये अविद्येचे बंड, हे सांगता असे उदंड, परी आत्मा तो वेगळा श्रीराम. पाहो जाता आत्मेचारी, त्यांचे लक्षण अवधारी, हे जाणोनी अभ्यांतरी, सदृढ धरावे श्रीराम. एक जीवात्मा दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा जो विश्वात्मा, चौथा जाणीजे निर्मळ आत्मा, ऐसे चारी आत्मे श्रीराम. भेद उंच नीच भासती, परिचारी एकची असती, ये विषयी दृष्टांत संमती, सावध ऐका श्रीराम. घटाकाश मठाकाश, महदाकाश चिदाकाश, अवघे मिळून आकाश, एकची असे श्रीराम. तैसा जीवात्मा आणि शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा, अवघा मिळून आत्मा, एकची असे श्रीराम. घटी व्यापक जे आकाश, तया नाव घटाकाश, पिंडी व्यापक ब्रह्मांश, त्यास जीवात्मा बोली जे श्रीराम. मठी व्यापक जे आकाश, तया नाव मठाकाश, तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश, त्यास शिवात्मा बोली जे श्रीराम. मठा बाहेरील आकाश, तया नाव महदाकाश, ब्रह्मांडा बाहेरील ब्रह्मांश, त्यास परमात्मा बोली जे श्रीराम. उपाधी वेगळे आकाश, तया नाव चिदाकाश, तैसा निर्मळात्मा परेश, तो उपाधी वेगळा श्रीराम. उपाधी योगे वाटे भिन्न, परी ते आकाश अभिन्न, तैसा आत्मा स्वानंद घन, एकची असे श्रीराम. दृश्या सबाह्य अंतरी, सूक्ष्मात्मा निरंतरी, त्याची वर्णावया थोरी, शेष समर्थ नवे श्रीराम. ऐसे आत्म्याचे लक्षण, जाणता नाही जीवपण, उपाधी शोधिता अभिन्न, मुळीचा आहे श्रीराम. जीवपणे एकदेसी, अहंकारे जन्मसोसी, विवेक पाहता प्राणियासी, जन्म कैचा श्रीराम. जन्म मृत्यापासून सुटला, या नाव जाणीजे मोक्ष झाला, तत्वे शोधिता पावला, तत्वता वस्तू श्रीराम. तेची वस्तू ते आपण, हे महावाक्याचे लक्षण, साधू करीती निरूपण, आपुलेन मुखे श्रीराम. जेची क्षणी अनुग्रह केला, तेची क्षणी मोक्ष झाला, बंधन काही आत्मयाला, बोलोची नये श्रीराम. आता आशंका फिटली, संदेह वृत्ती मावळली, संत संगे तत्काळ झाली, मोक्ष पदवी श्रीराम. स्वप्नामध्ये जो बांधला, तो जागृतीने मोकळा केला, ज्ञान विवेके प्राणी आला, मोक्ष प्राप्ती श्रीराम. अज्ञान निसीचा अंती, संकल्प दुःखे नासती, तेणे गुणे होय प्राप्ती, तत्काळ मोक्षाची श्रीराम. तोडावया स्वप्नबंधन, न लगे आणिक साधन, तयास प्रयत्न जागृती वीण, बोलोची नये श्रीराम. तैसा संकल्पे बांधला जीव, त्यास आणिक नाही उपाव, विवेक पाहता वाव, बंधन होय श्रीराम. विवेक पाहिल्या विण, जो जो उपाव तो तो सीण, विवेक पाहता आपण, आत्माचा से श्रीराम. आत्मयाचा ठाई काही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, जन्म मृत्यू हे सर्वही, आत्मतत्वी न घडे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मोक्ष लक्षणाम समास 7वा समाप्त. दशक 8वा समास 7वा मोक्ष लक्षण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागे श्रोत्यांनी प्रश्न केला होता की मोक्ष किती दिवसात मिळतो. त्याचे उत्तर आता श्रोत्यांनी दक्ष होऊन ऐकावे. मोक्षाला कसे ओळखावे, कुणाला मोक्ष मिळाला असे म्हणावे आणि संतांच्या संगतीने मोक्ष कसा प्राप्त करावा हे सर्व आता ऐका. तसेच बद्ध म्हणजे बांधलेला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झालेला, तो मोक्ष संत संगाने कसा मिळतो तेही ऐका. प्राणी संकल्पाने बांधला जातो आणि जीवपणे बद्ध होतो, त्याला साधू लोक विवेकाने मुक्त करतात. मी जीव आहे असा दृढ संकल्प करून युगेच्या युगे गेली आहेत, त्यामुळे प्राणी अल्पज्ञ देहबुद्धीचा झाला. मी जीव आहे, मला बंधन आहे, जन्ममरण आहे, पूर्वी केलेल्या कर्माचे फळ मी आता भोगीन. पापाचे फळ दुःख आणि पुण्याचे फळ सुख असते. आपापल्या प्रारब्धानुसार
पाप व पुण्य हे भोगावेच लागते. पाप पुण्याचा भोग चुकत नाही आणि गर्भवासातूनही सुटका नाही, अशी ज्याची दृढ कल्पना झालेली असते तो जीवपणाने बांधलेला जाणावा. रेशमाचा किडा जसा स्वतःच बांधून घेऊन कोशात गुरफटून घेऊन मरून जातो, त्याप्रमाणे तो अज्ञानी जीव भगवंताचे ज्ञान नसल्याने आपले जन्ममरण काही सुटत नाही असे म्हणत राहतो. तो मनात म्हणतो की आता या जन्मात काही दानधर्म करीन, म्हणजे तेवढाच पुढील जन्माला आधार होईल आणि त्या जन्मात तरी माझा संसार सुखाचा होईल. पूर्वीच्या जन्मात काही दानधर्म केला नाही, म्हणून या जन्मात दारिद्र्य प्राप्त झाले. निदान आता या जन्मात तरी काहीतरी केलेच पाहिजे. म्हणून त्याने एक जुने वस्त्र आणि एक तांब्याचे नाणे दान दिले आणि म्हणू लागला की पुढील जन्मात ह्याच्या कोटी गुणाने मला प्राप्ती होईल. कुशावर्त कुरुक्षेत्रादी तीर्थक्षेत्राचा महिमा रोखून आणि पुढील जन्मी त्याचे पुष्कळ फळ मिळेल या आशेने काही दान पुण्य करतो. एखादा पैसा दमडी दान केले आणि अतिथीला एखादा तुकडा खाऊ घातला आणि मनात कल्पना करतो आहे की यामुळे आता पुढे कोटी तुकड्यांचा ढीग मला मिळेल. तो मी पुढील जन्मात खाईन अशी कल्पना तो अंतर्यामी करू लागला. याप्रमाणे प्राण्यांची वासना जन्मात आणि कर्मफळात गुंतलेली असते. आता मी जे जे देईन ते मला पुढील जन्मात मिळेल अशी कल्पना जो करतो तो अज्ञानी व बद्ध जाणावा. अनेक जन्मांच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती होते. येथे जर ज्ञान मिळवून सद्गती प्राप्त करून घेतली नाही तर गर्भवास चुकत नाही. बरं, परत गर्भवास प्राप्त झाला तरी नरदेहच प्राप्त होईल असे सहसा घडत नाही आणि अकस्मात परत नीच योनी भोगावी लागते. अनेकांनी अनेक प्रकारे शास्त्रामध्ये असे निश्चयपूर्वक म्हटले आहे की या जगात नरदेह परम दुर्लभ आहे. श्रीमद भागवत पुराणात महर्षी वेदव्यास यांनी असे म्हटले आहे की ज्यावेळी प्राण्याचे पाप व पुण्य समसमान होते तेव्हाच नरदेह प्राप्त होतो. एरवी नरदेह प्राप्त होत नाही. नरदेह दुर्लभ आहे खरा, पण अल्पशा संकल्पाने त्याचा लाभ होतो. गुरु हे कर्णधार असून स्वतः सिद्ध असल्याने ते सुखाची प्राप्ती करून देतात. ज्याला देवाची कृपा लाभत नाही तो प्राणी स्वतः अत्यंत पापी असतो. त्याला भवसागर तरून जाणे शक्य होत नाही. त्याला आत्मघातकी असे म्हणतात. नरदेहात ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर 84 लक्ष योनीत जन्ममरण भोगावे लागते. म्हणजे तितक्या आत्महत्या त्याला घडतात, म्हणून त्याला आत्महत्यारा असे म्हटले आहे. नरदेह प्राप्त झाला असता ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर जन्ममरण परंपरेतून सुटका होऊ शकत नाही आणि नाना दारुण नीच योनी भोगाव्या लागतात. अस्वल, माकड, कुत्रा, डुक्कर, घोडा, बैल, रेडा, गाढव, कावळा, कोंबडा, कोल्हा, मांजर, सरडा, बेडूक, माशी इत्यादी नीच योनी ज्ञान न झाल्याने लोकांना भोगाव्या लागतात. मूर्ख प्राणी पुढल्या जन्माची आशा धरीत असतो. हा नरदेह पडल्यावर पुन्हा नरदेहच मिळेल असा विश्वास धरण्याची त्यांना लाजही वाटत नाही. त्यांनी काय असा मोठा पुण्यसंग्रह केलेला असतो की परत नरदेहच लाभावा. पण तरी मनात पुढल्या मनुष्य जन्माची दुराशा बाळगतात. असे जे मूर्ख आणि अज्ञानी लोक असतात ते स्वतःच्या संकल्पानेच बंधनात पडतात आणि आपण आपलेच शत्रू होऊन जातात. असे जे संकल्पामुळे बंधन उत्पन्न होते ते संत संगाने तुटते हे जाणून घ्यावे. आता त्याचे लक्षण सांगतो, तेही ऐकावे. आपले शरीर तसेच सर्व चराचर हे पंचमहाभूतांपासून झालेले आहे. प्रकृतीच्या स्वभावानुसार या जगातील सर्व कार्य चाललेले असते. देह, अवस्था, अभिमान, स्थान, भोग, मात्रा, गुण व शक्ती अशी 8 तत्वे एका देहाची व ह्याच्या चौपट म्हणजे 32 तत्वे 4 देहांची होतात. अशी ही पिंडाची ब्रह्मांडाची रचना विस्तार पावल्याने तत्वज्ञानाचा निर्धार करताना अनेक कल्पनांच्या योगे मतामतांचा गोंधळ झाला आहे. नाना मते, नाना भेद यामुळे वादविवाद उत्पन्न झाले आहेत. पण त्या सर्वांचा समन्वय कसा साधायचा ते साधू जाणतात. त्या संवादाचे लक्षण याप्रमाणे जाणावे. देह पांचभौतिक आहे, त्यात आत्मा हा कारण म्हणून ओळखावा. देह शेवटी नष्ट होतो म्हणून त्याला आत्मा असे कधीही म्हणू नये. या देहामध्ये नाना तत्वे एकत्र आलेली आहेत. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरण पंचक. प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे प्राणपंचक. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय पंचक. 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये मिळून 25 तत्वांच्या सूक्ष्म देहांचा विचार शास्त्रात केला आहे. सूक्ष्म देहाचा शोध घेऊ लागले की अंतःकरण, मन, बुद्धी व इतरही नाना तत्वांच्या उपाधीहून आत्मा वेगळा आहे हे कळते. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे पिंडाचे 4 व विराट, हिरण्य, अव्याकृत व मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे 4 मिळून
8 देह आहेत ते जाणून घ्यावे. 4 पिंडाचे व 4 ब्रह्मांडांचे असे 8 देह होतात. याशिवाय प्रकृती व पुरुष धरून 10 देहही सांगितले जातात. याप्रमाणे तत्वांचे लक्षण सांगितले आहे. पण आत्मा याहूनही विलक्षण म्हणजे लक्षणहीन असून तो या सर्व तत्वांचा व कार्य म्हणजे जगत, कर्ता म्हणजे ईश्वर व कारण म्हणजे माया या सर्वांचाही साक्षी आहे. वरील सर्व आत्म्याहून निराळी असल्याने त्याची दृश्ये आहेत. जीव, शिव, पिंड, ब्रह्मांड, विद्यामाया, अविद्यामाया ह्यांच्याविषयी खूपच सांगता येईल, पण आत्मा या सर्वांहून वेगळाच आहे. तसे पाहू गेले तरी 4 आत्मे आहेत असे सांगितले जाते. त्यांची लक्षणे ऐकून ती अंतरात सुदृढ धरावी. एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा जो सर्व विश्वाचा आत्मा त्यालाच परमात्मा असेही म्हणतात व चौथा निर्मळ आत्मा असे 4 आत्मे सांगितले जातात. त्यात उच्च नीच असे भेद भासत असले तरी वास्तविक ते 4ही एकच आहेत. हे कळावे म्हणून दृष्टांत सांगितला जात आहे, तो सावधपणे ऐकावा. घटाकाश, मठाकाश, महदाकाश व चिदाकाश अशी 4 आकाशे सांगितली जात असली तरी खरे पाहता सर्व मिळून एकच आकाश आहे. त्याप्रमाणेच जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळ आत्मा सर्व मिळून एकच आत्मा आहे. घटाला व्यापून जे आकाश असते त्याचे नाव घटाकाश. तसा पिंडाला व्यापून जो ब्रह्मांश असतो त्याला जीवात्मा म्हणतात. मठाला जे आकाश व्यापून असते त्याला मठाकाश म्हणतात. त्याप्रमाणे ब्रह्मांडी जो ब्रह्मांश व्यापून असतो त्याला शिवात्मा म्हणतात. मठाच्या बाहेर जे आकाश असते त्याला महद आकाश असे नाव आहे. त्याप्रमाणे ब्रह्मांडाबाहेरील जो ब्रह्मांश त्याला परमात्मा म्हणतात. उपाधी वेगळे जे आकाश त्याला चिदाकाश असे नाव आहे. तसेच उपाधी वेगळा जो ब्रह्मांश त्याला निर्मळ आत्मा परेश जाणावा. उपाधीच्या योगे आकाश भिन्न भासते पण वास्तविक ते अभिन्नच असते. त्याप्रमाणे स्वानंद घन असा एकच आत्मा आहे. दृश्याला आतून बाहेरून व्यापून असणारा सूक्ष्मात्मा निरंतर एकच आहे. त्याची थोरवी वर्णन करायला शेष सुद्धा समर्थ नाही. हे आत्म्याचे लक्षण नीट जाणून घेतले की जीव पण उरतच नाही. 4ही भेद उपाधीच्या योगाने भासतात. उपाधीचा शोध घेतला की ती मिथ्या ठरते. म्हणून स्वरूपतः हे भेद खरे नसून समजावून सांगण्यासाठी त्यांची कल्पना केली जाते. मुळात आत्मा एकच एक आहे. देहाच्या उपाधीमुळे तो स्वतःला एकदेशी जीव समजतो आणि अहंकारामुळे जन्म भोगत राहतो. नीट विचार केला असता प्राण्याला जन्मच नाही हे कळून येते. जन्म मृत्यूपासून सुटणे ह्यालाच मोक्ष झाला असे म्हणतात. तत्वांचा शोध घेऊ लागले असता त्या तत्वांपासून आपण भिन्न आहोत हे कळून येते व अशा रीतीने शोध घेता घेता तो शोध घेणारा वेगळा उरतच नाही तर तो तत्वतः वस्तूच होतो. आपण म्हणजे ती वस्तूच आहे. तत्वमसी हे महावाक्य आहे. साधू आपल्या मुखाने याच महावाक्याचे स्पष्टीकरण करतात. ज्या क्षणाला गुरु असा अनुग्रह करतात त्याच क्षणी मोक्ष मिळतो. आत्म्याला बंधन आहे असे बोलू सुद्धा नये. आता शंकेचे निरसन होऊन संदेह वृत्ती नाहीशी झाली आणि संतांच्या संगतीने तात्काळ मोक्षपदाची प्राप्ती झाली. स्वप्नामध्ये ज्याला वाटत होते की आपण बांधले गेले आहोत त्याला जागृती आली असता कळून येते की आपण तर मोकळेच आहोत. अज्ञानरूपी रात्रीचा शेवट झाला की संकल्पाने निर्माण झालेली दुःखे नाहीशी होतात आणि त्या योगे तात्काळ मोक्षाची प्राप्ती होते. स्वप्नातील बंधन तोडायला दुसरे काही साधना करावयाची जरुरी नसते. जागृतीशिवाय इतर प्रयत्नांचा विचारही करू नये. त्याप्रमाणे संकल्पाने जीव बांधलेला असतो. त्यातून सुटण्यास विवेकाशिवाय दुसरा उपाय नाही. विवेक केला की नसून असल्यासारखे मानलेले बंधन नाहीसे होते. विवेक न करता दुसरी जी जी साधना करावी त्याने सर्व क्षीणच होतो. विवेक केला की आपण आत्माच आहोत हे कळते. आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष दोन्हीही नाही. जन्म मृत्यू इत्यादी सर्वही आत्म्याच्या ठिकाणी घडत नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम समास 7वा समाप्त.